नमस्कार मित्रांनो, मला जायचं होतं आज वणीला. मग काय बाईक काढली, निघालो वणीकडं. थोडं पुढं आलो आणि मग माझ्या डोक्यात असंच एक विचार आला, चला म्हटलं आपण पण ब्लॉग बनवू. मग काय काढला मोबाईल, लागलो व्हिडिओ काढायला. इकडं पाऊस चालू होता, पण मला अर्जंट जायचं होतं, कारण मला आज झेंडूचं रोप बुकिंग करायचं होतं. पुढच्या महिन्यात 11 ते 15 तारखेला मला झेंडूची लागण करायची होती. त्याच्यामुळं मी आज बालाजी नर्सरीवर झेंडूचं रोप बुकिंग करायला चाललो होतो. ते जाऊ द्या, वणीकडे जाताना ही कोणती बारी लागते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय थोड्याच वेळात पोहोचणार होतो आपल्या लोकेशनवर. ट्रॅक्टरवाले दादा चालले होते वणीला कांदे घेऊन. मग काय आपण घेतली गाडी पुढं काढून. ट्रॅक्टरला ओव्हरटेक केलं, मग दुसऱ्या पण ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून घेतलं. मग निघालो पुढं. मित्रांनो, इथं उसळ खूप छान भेटते बरं का. इथं खूप गर्दी असते. मग काय इथंच समोर आपली नर्सरी आहे, जिथं आपण रोप बुकिंग करणार होतो. ही पहिली पारख ग्रीन नर्सरी सोडून द्यायची बरं का मित्रांनो. थोडं पुढं गेलं का मग आपली बालाजी नर्सरी लागते. तिथं प्रसादम हॉटेल पण आहे बरं का मित्रांनो, मस्त जेवण भेटतं. मग काय पोचलो होतो आपण आपल्या लोकेशनवर. मग काय झेंडूचं रोप बी बुकिंग करून घेतलं. ते पण भेटत नव्हतं मित्रांनो, पण जुनी पावती शोधायला लावली, मग त्याच्यावरच बुकिंग केलं. मग काय पावती बिवती खिशात ठेवली आणि मग निघालो आपल्या घराकडं. पाऊस थोडा जास्त येत होता, मग घेतली गाडी साईडला लावून आणि थांबलो एका झाडाखाली. पाऊस थोडा कमीच झाला आणि निघालो मग परत आपल्या वाटेला. थोडा पुढं आलो तर इथं बघतो काय कोबी फेकलेली होती. कारण कोबीला बाजारच नाही ना हो, त्याच्यामुळं फेकून दिली होती शेतकऱ्याने. काय करणार शेतकरी बिचारा. इकडं तर जास्तच पाणी चालू होता, पण आता थांबून पण उपयोग नव्हता, कारण कपडे तर आधीच ओले झाले होते. मग काय विचार केला, चला आता घरी निघूनच जाऊ. मग काय आपण पोचलो होतो तेव्हाच्या बारीमध्ये. पुढं बघत होतो तर भरपूर धुंद्यावर उतरलेलं होतं. इकडं तर भरपूर पाणी पडलं होतं बरं का, पूर्ण रस्ता ओला होता. आपल्याला जायचं होतं नांदुरीकडून, पण पाणी जास्त होता, त्याच्यामुळं घेतला शॉर्टकट. निघालो इकडं मोंदरीकडनं. इकडं बघतो काय वावरांमध्ये तर खूप पाणी साचलं होतं. हे बघा पाऊस चालू होता तर मी किती ओला झालो, पूर्ण कपडे ओले झाले. काय करणार, घरी पण जायची घाई होती, निघून निघालो होतो घरी. हे दादा पण विचार करत असतील, एवढा पाऊस चालू आहे आणि हा व्हिडिओ काढतोय.
पाऊस चालू होता म्हणून या बायाने तर पाट्या डोक्यावर उबड्या वाळल्या होत्या. मी निघालो होतो 120च्या स्पीडने. मग काय मित्र भेटला, मित्राला म्हटलं चल. थोडं पुढं आलो आणि आपला जिगरी मित्र भेटला. मग काय गाडी उभी केली आणि घेतलं थोडं बोलून झालो आणि मग निघाल परत आपल्या घराकडं. तर मग चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.